जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्त तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकला चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे प्राण वृत्ती आणि शरीर यांचा संबंध स्पष्ट करा किंवा संबंध सांगा। शरीर असं ज्याला आपण म्हणतो तर शरीर हे पंचमहातत्वांचं आहे। म्हणजे पंचमहातत्वच शरीर रूपाने प्रगट झालेलं। दुसऱ्या भागात ज्ञानदान सांगतं तर शरीर म्हणजे तिथे अनंत पेशी विशिष्ट पद्धतीने एकत्र येऊन जो आकार आलेला त्याला आपण शरीर म्हणतो। आता ह्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत ह्या पेशींना जिवंत राहण्यासाठी अन्न आणि ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू यांचा सतत गरज असते। कारण पेशींपर्यंत अन्नातून जे ग्लुकोज जातं पेशींपर्यंत आणि प्राणवायूतून हिमोग्लोबिनच्या तर्फे तो प्राणवायू तिथपर्यंत जातो। त्याच्या दोघांच्या संयोगातून तिथे ही ऊर्जा निर्माण होत असते। म्हणजे प्रत्येक पेशीला ऊर्जा निर्माण होण्यासाठी इथे प्राणवायू आणि ग्लुकोजची गरज असते, अन्नाची गरज असते। म्हणजे आपण जेवण जेवतो म्हणतो वगैरे ते प्रत्येक पेशींना ती आवश्यकता असते ऊर्जा निर्माण होण्याची। म्हणून ही जी ऊर्जा निर्माण होते ह्या प्रोसेस म्हणून त्यालाच आपण प्राणशक्ती म्हणतो। प्राण म्हणजे प्राणशक्ती म्हणजे जे श्वासोच्छ्वास आपण करतो त्याला म्हणतो आपण प्राण। म्हणजे एखादा माणसाचं मृत्यू झाला तर आपण त्याला काय म्हणतो तर प्राण गेला। प्राण गेला म्हणजे काय होतं तिथली ती ऊर्जा आहे शरीराच्या ठिकाणी ती निर्माण होण्याचं कार्य थांबलं की तिथे त्याचा प्राण गेला असं म्हणतो आपण। म्हणजे एखादा गळा दाबला
आणि दाबल्यामुळे श्वसन बंद झालं की त्या माणसाचा प्राण जातो असं म्हटलं जातं. तर ही प्राणशक्ती जी आहे ती शरीराला ऊर्जा देणारी शक्ती, म्हणजे शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होते, शरीराचं जिवंतपणा आहे, त्याचं मुख्य जे सोर्स आहे, म्हणजे मुख्य जे सोर्स आहे ते म्हणजेच त्याला आपण प्राणशक्ती म्हणतो. म्हणजे शरीराचा जिवंतपणा ह्या प्राणशक्तीमुळे सतत चालू राहतो. आता ह्या शरीराच्या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यायचं की पेशी आहेत आणि पेशींना ऊर्जा, पेशींमध्ये जी ऊर्जा निर्माण होते, शक्ती निर्माण होते, कार्यशक्ती निर्माण होते, ती प्राणशक्तीमुळे निर्माण होते. दुसऱ्या बाजूनी शरीर आणि जाणीव यांना एकत्र जी धरून ठेवते ती ही प्राणशक्ती असते. की प्राणशक्तीमुळे शरीर आणि जाणीव हे एकत्रच, चित्त-जड ग्रंथी असं जे सांगितलं जातं, तर चित्त-जड म्हणजे चित्त म्हणजे जाणीव आणि जड म्हणजे शरीर, हे एकत्र कशामुळे राहतात? त्या प्राणशक्तीमुळे राहतात. आणि ही प्राणशक्ती आहे तोपर्यंत चित्त-जड ग्रंथी म्हणजे शरीर आणि जाणीव एकत्र राहतात. तिथे जर प्राणशक्तीचा अभाव असेल तर तिथे ते एकत्र राहू शकत नाही. आता ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेचं जे कार्य आहे ते म्हणजे स्फुरणं. ही जाणीव स्वतःच्या ठिकाणी सतत स्फुरत असते. स्फुरत असते म्हणजे नेमकं स्वतःचं भान घेत असते. जसं शरीराचा जिवंतपणासाठी प्राणशक्तीची गरज आहे, तसंच ह्या जाणीवेच्या ठिकाणी तिचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे सतत स्फुरणं कसं आहेचं स्फुरण तिथे सतत चालू असतं. असणेपणाचं स्फुरण. आपण आहोत, तर प्रत्येक मनुष्य प्राणी असो, मुंगी असो किंवा कोणताही पशुपक्षी असो, प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाचं जे भान आहे, आपण आहोत, म्हणजे प्रत्येक, अगदी मुंगी बघा, ती चालली आहे, तिला जर बोट लावा किंवा काय ते टोकदार कधी नेऊन बाजूला ठेवा तर ती इकडे तिकडे पळायला लागते. का? कारण तिला भय वाटतं की आपला कोणीतरी मारू नये म्हणून. हे जे अस्तित्वाचं जी जाण आहे आणि ह्या अस्तित्वाच्या जाणीच्या ठिकाणी मी आहे हे जी म्हणजे आहे हे स्फुरण म्हणजे स्फूर्ती. हे स्फूर्ती मी आहे ह्या अंगाने सतत प्रगट असते. म्हणजे मी माणूस म्हणत नाही, म्हणजे मनुष्य म्हणतो मी, पण प्राणी मात्र मी म्हणत नाहीत, पण तो भाव असतो, अहमभाव असं जो म्हणतो तो. तर मी आहे तिथे त्या स्फूर्तीच्या ठिकाणी मी अमुक आहे किंवा मी देह आहे ही जी असते ती वृत्ती असते. म्हणजे ह्या जाणीच्या ठिकाणी सतत स्फुरण आहे. आणि स्फुरण काय? आपण आहोत. म्हणजे कधी कोणी असो आपल्याला सतत ते स्मरण असतं, ते स्फुरण असतं. का असतं? मी आहे. मी आहे जोपर्यंत आपण लक्ष देत नाही, पण नंतर जर आपण जाणीवपूर्वक जर लक्ष दिलं तर मी आहे म्हणजे मी आहेचं स्फुरण कुठे असतं? मी अमुक आहे. म्हणजे देहाच्या अपेक्षेत मी आहे ही वृत्ती आहे. तर मी अमुक आहे ही वृत्ती, आणि ही जी वृत्ती मी अमुक आहे तीच प्रवृत्ती रूपाने प्रगट होते. म्हणजे आपल्याकडे सतत मी अमुक आहे म्हटल्यानंतर प्रवृत्त होतं काहीतरी बोलायला. तुम्ही कुठे गेला की लगेच बोलायला बघता ना, कोणी सगळ्याकडे बघितलं पाहिजे, कोणी आपण सगळ्यांकडे बघतो, ही आपली प्रवृत्ती असते. नाही बघितलं तर आपल्याला वाटतं अरे आपल्याकडे का नाही बघत. हे जे सतत चाललेलं असतं ही जाणीवेचा तो स्वभाव आहे. सतत स्फुरत राहणं, स्वतःचं भान घेणं आणि त्या भानातून इतरांशी संबंध जोडणं, अशी स्फूर्ती वृत्ती आणि तीच प्रवृत्ती. ही जी प्रवृत्ती आहे ती दोन अंगाने प्रगट होते. संस्कृती आणि विकृती. म्हणजे जे संस्कार ह्या जाणीवर होतात त्या संस्काराच्या अंगाने तिचं पुढचं सगळं कार्य चालू होतं. बोलणं, चालणं, वागणं. म्हणजे प्रत्येकाच्या तर भाषा, प्रत्येकाचं जे बोलणं असतं त्या पद्धतीनेच मी आहे म्हणताना. आता बघा, काही घाटावरची जी भाषा आहे ते जरा हेल काढून मी आहे म्हणणार, कोकणातले आणखीन वेगळे बोलणार, बेळगावचे आणखीन वेगळे बोलतात. असं जे आपण म्हणतो हे संस्कार घेतलेले आहेत. का असंच म्हणजे तुम्ही कसं किती बोललं तरी ते त्यांची जी सवय असते त्याप्रमाणे बोलतात. ही त्यांची
प्रवृत्ती आहे, कळणार? प्रवृत्ती प्रगट झालेली वृत्ती. मी अमुक आहे ही प्रगट होते आणि त्याच्यातून तिचं सगळं कार्य चालतं. आणि हीच प्रवृत्ती संस्कृती आणि विकृती रूपाने प्रगट होते. म्हणजे विकृती म्हणजे ज्याच्याकडे अनिष्ट संस्कार आहेत किंवा राग, लोभ, मोह, मद, मत्सर ह्याच्यातून विकृत होते. संस्कृती म्हणजे प्रेम, आदर, आपलेपणा, समता, सभ्यता असं जे म्हणतो ते संस्कृती असते, संस्कार. म्हणजे दोन्ही अंगाने माणसाच्या ठिकाणी ही विकृती, कधी संस्कृती, ह्या अंगाने त्याचं सगळं जीवन चाललेलं असतं. म्हणून वृत्ती ही जी मी आहे असं जे म्हटलं आपण, मी आहे म्हणजे नुसती केवळ मी आहे. बघा ते लक्षात ठेवा, तिथे मी अमुक आहे नाही. मी आहे ही स्फूर्ती, मी आहे की मी अमुक आहे ही वृत्ती, आणि मी ही अमुक आहे वृत्तीच पुढे म्हणजे त्या संस्कारातून तिचं सगळं जीवन चालतं. आणि मग काही माणसं चांगली वागतात, वाईट वागतात असं जे आपण म्हणतो, ते सगळं संस्कारामुळे होत असतं. आणि त्या संस्कारामुळे चांगला माणूस वागतो किंवा वाईट वागतो जे आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात जर आपण उदाहरण द्यायचं असेल तर लक्षात घेता येतं की आंब्याचा जो मोहर येतो आणि मोहरातून कैरी प्रगट होते. ही कैरी पिकते तर ती असते आंबा, आणि कैरी नासली की त्याला आंबा म्हणता येत नाही. कळलं ना? म्हणजे कैरी आहे हे मी अमुक आहे. तिथे चांगले संस्कार झाले त्याच्यातून तो आंबा होतो, पिकतो, गोड होतो. पण कैरी नासली, काहीतरी मार लागला कायला तर ती पिकत नाही म्हणा, की त्याच्यातून तिचं विकृती झाली. म्हणजे ती कैरी आंबटच तशी राहते, खाताच येत नाही आपल्याला, आपण म्हणतो. तसंच माणसाची ही वृत्ती जी आहे, ह्या वृत्तीतून संस्कृती आणि विकृती ह्या दोन्ही अंगाने त्याच्या ठिकाणी त्याचं प्रगटीकरण चालू असतं. आणि त्याच्यापर्यंत तो विचार, उच्चार, आचार हे सगळं करून म्हणजे इथून सगळं जीवन चालू झालेलं असतं. आता हे सगळं समजून घ्यायचे कारण आहे का, हा प्रश्न पहिला येतो. तर ज्ञान होण्यासाठी आपल्या जीवनाचा जो अभ्यास आपण करतो आहोत, त्या करताना नेमकं हा मी आहे कुठे असा जर प्रश्न विचारला, स्फुरण कुठून येतं, ते स्फुरण जे आहे ते मी आहे, ते आहे, हे जे स्फुरण आहे ते स्फुरण आहे. आणि ते सतत प्रत्येक माणसाकडे असतंच. प्रथम लक्षात, प्रत्येकाकडे म्हणजे मनुष्य काय जो जिवंत आहे त्याच्या ठिकाणी हे सतत स्फुरण असतं. काय स्फुरण आहे किंवा आपलं असणेपण, असं जे असणेपण सतत जे असतं, त्या असणेपणाच्या ठिकाणी मुळात शुद्धपण आहे. बघायला गेलं तर आहे, नुसतं आहे. बघा म्हणजे लक्षात घ्या, जर नुसतं शांत बसा आणि शांत बसून असणेपणाचं जेव्हा आपण भान घ्यायला लागतो, तिथे कसलाही विकार नाही आहे, कसलाही विचार नाही आहे, शांतपणे फक्त अनुभवत असतो. हा जो अनुभवत असलो म्हटलं की ते असणेपण असतं, तेच आपलं अस्तित्व. आणि हे अस्तित्व आपण जेव्हा अनुभवतो तेच आपलं मूळ स्फुरण आहे. लक्षात ठेवा, म्हणजे मी आहे जे आपल्याला वाटतं ते खरं दिव्य स्फुरण आहे. पण मी आहे तिथे मी अमुक आहे म्हणजे देहाच्या अपेक्षेत मी अमुक आहे, ते स्फुरण बिघडलं. म्हणून सगळं जीवन तिथून सुरू होतं. म्हणजे वृत्ती जी प्रगट होते तिथून, स्फूर्तीतून वृत्ती जी प्रगट होते तिथून आपलं जीवन प्रत्येकाचं चाललेलं आहे. म्हणून सगळं जीवन ते जिथून बोलताना आपले विचार, आपले उच्चार, आपले आचरण ह्या अंगाने आपण परत प्रत्येकाकडे पाहत असतो. एखाद्याचे गुण, सद्गुण, दुर्गुण ह्या अंगाने
जेव्हा आपण हे पाहायला लागतो तेव्हा आपल्याला वाटतं की हा माणूस असा का वागतो, तसा का वागतो. ते त्याचे संस्कार असतात किंवा त्याच्याकडे जो जीवभाव किंवा देवभाव दोन पद्धतीने माणसाकडे असतात. जिथे जीवभाव असतो तिथे त्याच्याकडे विकृती असते, म्हणजे मी अमुक आहे. तिथे विकार असतात आणि त्या विकारातून सगळं काही प्रगट होत असतं. पण जीवनाकडे पाहताना इथे लक्षात ठेवायचं, जीवनाकडे पाहताना आपल्याला आपले जे विचार आहेत किंवा आपले जे उच्चार आहेत, आपले जे आचरण आहे त्याचं निरीक्षण आणि परीक्षण करत राहणं हे फार महत्त्वाचं असतं. की आपल्याला जीवनामध्ये जर सुख, शांती, समाधान हवं असेल, म्हणजे जसं तुकाराम महाराज म्हणतात, पिकलिया शिंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. तर आपल्या जीवनामधला जो जीवभाव आहे तो कडूपणा आहे. तो कडूपणा जर जायचा असेल तर तिथे आपल्याला देवभावाचा अभ्यास करायला हवा किंवा ईश्वराचं, देवाचं स्मरण करा असं जे संत सांगतात तर त्यासाठी सांगतात. म्हणून जीवनाचं मूळ आपण पाहिलं तर ते स्फूर्ती आहे, तीच वृत्ती प्रवृत्ती, तीच प्रवृत्ती संस्कृती आणि विकृती. आणि ही संस्कृती विकृती म्हटल्यानंतर तिथे विचार, उच्चार, आचार या अंगाने सगळा हा जीवनाचा प्रवाह प्रत्येक माणसाच्या ठिकाणी चालत असतो. आणि त्या प्रवाहाच्याच अंगाने सर्वांशी संबंधित होताना माणूस सुखी आणि दुःखी होत असतो. सर्व शेवटी सुखदुःख येतं ते आपण विचारांच्या लेवलला पाहतो, पण विचारांच्या मागे भावना असतात, त्याच्या मागे भाव असतो, त्याच्या मागे स्फुरण असतं. लक्षात घ्या, भावाच्या मागे स्फुरण. भाव काय? देहभाव किंवा जीवभाव. त्याच्यातून चांगल्या भावना, वाईट भावना, त्याच्यातून विचार, विचारातून उच्चार, उच्चारातून आचरण, असं जाणीवेचा जीवन जगण्याचा हा स्वभाव आहे की जीवन जगण्याचा ही आपण म्हणतो जीवन जगण्याची पद्धत आहे. म्हणून प्रत्येक माणसाचं जीवन असंच चाललेलं असतं. आणि हे ज्ञान आपल्याला माहितीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, विकृतीचं मूळ जीवभाव आहे. आणि तो जो जीवभाव आपल्याला जर व्यवस्थित जीवभाव असेल तर त्या जीवभावाचं रूपांतर देवभावात होणं ह्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. लक्षात ठेवा, साधकाला नेमका अभ्यास कसला करायचा आहे. आपल्याकडे मी अमुक आहे म्हणजे देहाच्या अपेक्षेत मी देह आहे अशा भावातून तो जीवन जगतो आहे. त्याच्यामध्ये जे संकुचितपणा त्याच्याकडे वाढलेला आहे तो बदलायचा असेल, तो व्यापकतेने व्हायचा असेल तर देहभाव बाजूला गेला पाहिजे आणि आत्मभाव किंवा देवभाव आपल्याकडे प्रगट झाला पाहिजे. म्हणून देवभाव प्रगट होण्यासाठी नेमकं काय करायचं हा अभ्यास पाहिजे. लक्षात घ्या, महत्त्वाचा अभ्यास काय करायचा आहे साधकाला, की हा देवभाव मुळात प्रत्येकाकडे देवभाव हे स्वरूप आहे आपला. आणि स्वरूप असल्यामुळे तिथे देवभाव हे सहज आहे खरं सांगायचं. पण कारण बरीच सांगितलं, माया वगैरे सगळं जे कारण सांगितलं जातं त्याच्यातून प्रत्येक माणसाकडे जीवभाव हा बाहेरून आलेला आहे, आगंतुक. लक्षात घ्या, देवभाव हा सहज आहे आणि जीवभाव हा आगंतुक आहे. पण त्याचं आता प्रस्थ जास्त झालं आहे. देवभावावर ह्या जीवभावाचं आवरण इतकं घट्ट झालं आहे की सर्वसाधारण माणसाला त्यातून बाहेर कसं पडायचं हेच कळत नाही. याच्यातून बाहेर पडण्यासाठी देवभाव धरण्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि देवभाव म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं लक्षात. मग परत हे समजून घ्यायला काय केलं पाहिजे, ही जी जाणीव म्हणून जे आपण म्हणतो हे जाणीवेचं मूळ काय,
जाणीव आली कुठून? तर जाणीव ही अनंत चैतन्य स्वरूपाचं स्फुरण म्हणजे ही जाणीव आहे. लक्षात घ्या आता परत. म्हणजे जे चैतन्य स्वरूप आहे त्यालाच परमात्मा म्हणतो आपण, परब्रह्म म्हणतो, परमेश्वर म्हणतो. ते जे अनंत चैतन्य स्वरूप आहे, जे निर्गुण निराकार आहे आणि सगुण निराकार आहे, ते जे आहे तेच जाणीव रूपाने प्रत्येक शरीरातून प्रगट आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी असलेली जाणीव हे त्या परमात्म्याचं अस्तित्व आहे. म्हणजे माझं अस्तित्व जेव्हा आपण म्हणतो ते खरं अस्तित्व माझं म्हणजे शरीरापुरती जे म्हणतो ते खरं नाही आहे. खरं जे अस्तित्व आहे ते मी अनंत स्वरूप आहे हे अस्तित्व आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आपण फक्त शरीरा माझ्यापुरती मी पाहतो असं आपण नाही म्हणतो ना. मला फक्त माझ्यापुरती पाहिलं की झालं, मला काय करायचं दुसऱ्यांचं. पण तिथे तो जीवभाव आहे माणसाचा. माणसाकडे ते असा भाव त्याला म्हणतात आपण जीवभाव, संकुचित म्हणून स्वतःपुरती पाहिजे, दुसऱ्यांचा काय विचार करायची गरज नाही. प्रत्येक माणूस तसाच विचार करायला लागला काय होतं, तिथेच संघर्ष सुरू झाला. माझा विचार तुझा विचार, माझं मत तुझं मत, की मला हे हवं मला हे हवं, याच्यात जो संघर्ष निर्माण होतो आणि त्याच्यातून सगळ्या वादविवाद सगळे चालू होतात. म्हणजे अगदी वैश्विक लेवलला लढाया बिडाया जे सगळं आहे तो हा जीवभावाचं ते मूळ कारण, त्या सगळ्याचं कारण मूळ म्हणजे जीवभाव आहे. अनंत स्वरूपच प्रत्येक रूपातून प्रगट आहे हा जो बोध आहे तो पचायला जरा कठीण आहे. कारण इथे सर्व सुखी व्हावेत हा सहज भाव आपल्याकडे असायला हवा. लक्षात घ्या, सहज भाव आला तर त्याला खरा आनंद आहे जीवनात. पण तो सहज भाव येण्यासाठीच जीवभाव जावा लागतो म्हणतो आपण. मग जीवभाव जाण्यासाठी हे जे आत्मज्ञान आहे ते सद्गुरूंकडून प्राप्त झालं पाहिजे. आता सद्गुरूंनी कितीही शब्दाने ते दिलं तरी घेणाऱ्याने ते कसं घ्यायचं त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. काही शब्दापुरती घेतात आणि काही आचरणासाठी ते ज्ञान आत्मसात करतात. याच्यामध्ये मोठा फरक आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला सद्गुरूंच्या कक्षेत आल्यामुळे हे ज्ञान कळतं असं प्रत्येकाला वाटत असतं. काय कळतं की मला माहिती आहे की हे शरीर आपलं शरीर वेगळं, मी वेगळा सांगतो, पण वागताना मी शरीर आहे म्हणून वागतो. त्याला म्हणतात शब्दज्ञान, अकॅडमिक आहे म्हणतात. म्हणजे सांगतो तो मी म्हणजे ईश्वरी शक्ती आहे, सद्गुरूंनी सांगितलं, त्याच्यामुळे पोपटपंची करतो आपण. पण तिथे आपल्याला खरोखर आपण त्या अनंत स्वरूपाचं स्फुरण आहोत हे चिंतन पुन्हा पुन्हा करावं लागतं. सर्व रूप म्हणताना ते सगळीकडे अनंत स्वरूपच त्या त्या जाणीव रूपाने तिथे प्रगट आहे, शरीर रूपाने प्रगट आहे. हा बोध पुन्हा 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 लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे एकांतामध्ये नेहमी काय सांगतो आपण, लक्षात ठेवा, एकांतामध्ये अनंत स्वरूपच होऊन राहायचं आणि लोकांतामध्ये आपण अनंत स्वरूपाचं अंग आहे हे पाहायचं. हा फरक आहे. म्हणजे एकांतामधली साधना आणि लोकांतामधल्या साधनेमध्ये हा फरक आहे. लोकांतामध्ये एकत्व आहे आणि एकांतामध्ये एकच आहे. एकच एक होऊन राहायचं, तिथे वेगळं काहीच नाही. म्हणजे जे शरीर मी असं जे सगळं वाटतं ते आहे काय, ते चैतन्य स्वरूपच आहे. आणि चैतन्य स्वरूपाचा आहे हा भाव, हा बोध इतका दृढ करत राहायचा असतो की तिथे दुसरं कसलाही विचार उरत नाही. कारण सगळे विचार हे मीपणाचे असतात. जेव्हा अनंत स्वरूपच आहे हा बोध दृढ करणं किंवा निश्चयात्मक वृत्तीने पाहत राहणं हा खरा पहिला अभ्यास आहे. तिथे आपली वृत्ती ही जीवभावातून प्रगट होत असल्यामुळे तो जीवभावच आपल्या ह्या साधनेच्या आड येतो. म्हणजे साधक ज्यावेळेला बसतो अभ्यासाला तर त्याला जास्त वेळ एकाच असं स्थिर बसता येत नाही किंवा तिथे बसल्यानंतर परत अनेक विचार येतात आणि मनासारखं साधना होत नाही असं जे आपण म्हणत असतो. त्याला सगळं खरं कारण म्हणजे ह्या
अंतर्मनामध्ये, म्हणजे जाणीवेचं बहिर्मन अंतर्मन अशी 2 अंग आहेत. त्या अंतर्मनामध्ये जीवभाव इतका घट्ट असतो की तो ऐकत नाही. त्यामुळे हा जीवभाव दूर करणं हीच मोठा अभ्यास असतो. हीच आपल्याला साधना आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. लक्षात ठेवा. मग जीवभाव दूर गेला हे कसं ओळखायचं? प्रत्येक कृतीतून पाहताना तिथे एक लक्षात घ्या, मी आहे असं जे आपल्याला वाटतं. आता बघा इथे लक्षात घ्या कसं, कोण आहे? तर प्रत्येकाला उत्तर काय येतं? मी आहे. मी आहे म्हणजे नेमकं कोण आहे? तर तिथे चैतन्य स्वरूप आहे. हा बोध आपल्या लक्षात आला पाहिजे. लक्षात घ्या. इथे सर्वसाधारण माणसाकडे काय येतं? मी आहे म्हणजे कोण आहे? तर आपण त्या नाव, गाव, जात, धर्म, पंथ म्हणजे देहाच्या अपेक्षेतच ओळख सांगतो. आणि देहाच्या अपेक्षेत जी ओळख सांगितली जाते तर त्याला असं म्हणतात जीवभाव. पण मी आहे म्हटल्यानंतर कोण आहे ह्याचं जर उत्तर असेल तर ते चैतन्य स्वरूप आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला. पण चैतन्य स्वरूप आहे हे एकांतामध्ये स्वतःच्या ठिकाणी घोटवत राहणं किंवा त्या भावात राहणं, तो भाव दृढ करत राहणं आणि त्या भावामध्ये मन अत्यंत निवांत आणि शांत व्यापक होऊन जातं. मग मन उरत नाही. दुसरं व्यापक होतं म्हणजे दुसरा अर्थ काय? मनाचं उन्मन होतं. पण त्यासाठी अगदी मनापासून अभ्यास, एकांताची साधना प्रत्येकाला करावीच लागते. साधकांसाठी जेव्हा साधनेतून आपण म्हणजे साधक जेव्हा सर्वांशी संबंधित व्हायला लागतो, म्हणजे विश्वाकडे पाहतो. म्हणजे विश्वातील आता मग आपले मित्र भेटले, आई भेटली, भाऊ भेटला, काका भेटले, सगळे समोर यायला लागतात. आता जो एकच मी म्हणणारा इथे त्याला अनेक दिसायला लागले की त्याला कळत नाही आता काय करू. मीच म्हटलं की समोर काय मग आहे ते सगळं एकच आहे असं ज्या एकांतामध्ये बसलेलं आहे त्याला बाहेर पडल्यानंतर ते अनेक दिसायला लागल्यानंतर तिथे गोंधळ होतो. तिथे लोकांत साधना म्हणजे परत ते एकच जे तत्व आहे त्याचं जसं ह्या शरीरात स्फुरण आहे तसं विविध शरीरातून ते प्रगट आहे. हा भाव परत लक्षात ठेवा की जे अनंत स्वरूप ज्याला आपण म्हणतो, ज्याचा अनुभव आपण एकांतात घेतलेला आहे म्हणून तेच तत्व विविध रूपाने सर्व रूपातून प्रगट आहे. हा बोध तिथे घेणं, मग त्या बोधातून सर्वांशी संबंध ठेवणं, सर्व एकाचीच रूपं आहेत म्हणजे एकत्व पाहता आलं पाहिजे. तिथे द्वैत असता कामा. द्वैत म्हणजे तुझं माझं नाही. ती जरी रूपं वेगळी असली तरी ती एकाच स्वरूपाची. उदाहरण दिलं तर एकाच शरीराचे 2 हात, एकाच शरीराचे 2 पाय कसे राहतील? वेगळे वेगळे राहत नाहीत. ते एकमेकाला पूरक पोषेचं वागणार. नाहीतर उजवा हात इकडे जाईल डावा हात किंवा 2 डोळे, उजव्या डोळ्याने दुसरीकडे पाहायचं आणि डाव्या डोळ्याने तिसरीकडे पाहायचं, काय पाहणार? काही नाही. ते दोन्ही लक्ष तिथेच बरोबर जातं. दोन्ही हात एकमेकाला पूरक पोषक असतात की एकमेकाला अगदी जीवन जगण्याच्या अंगाने कार्यरत असतात. तसं आपण एकाच स्वरूपाची अनंत रूपं आहोत हा बोध तिथे घेऊन एकत्वाने पाहतात. संत काय म्हणतात? अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी म्या देखिले त्यासी. बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू खूण बांधिली तैसी. देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव. फिटला संदेहो निमाले दुजे पण. हे लक्षात घे. ते काय म्हणाले की अनंत रूपे अनंत वेशे मी पाहिलं. म्हणजे रूपं अनंत आहेत, विविध आहेत. पण कसं पाहिलं? बाप रखुमा देवीवर. म्हणजे हे सगळं त्या चैतन्य स्वरूपातून प्रगट झालेली सगळी रूपं आहेत. बाप रखुमा देवीवर म्हणजे कोण आहे? रखुमा देवीचा जो वर आहे तो जो बाप आहे त्याचे आपण कसा बाप रखुमा देवी वरू. म्हणजे रखुमा देवीचा जो वर आहे, नवरा, वर म्हणजे नवरा कोण आहे?
तोच आपला बाप आहे. म्हणजे ह्या सर्व जाणीवेंचा बाप कोण? चैतन्य स्वरूप. कळलं लक्षात? म्हणून बाप रुक्मदेव पूर्ण बांधिले. पक्क लक्षात. हे सगळी रूपं दिसली तरी कोणाची आहेत? एका चैतन्य स्वरूपाची आहे. तिथे दुजेपण म्हणून ते जेव्हा लक्षात आलं, म्हणून देखिला देखिला माय देवाचा देव, हे जे अनुभवला आलं की हा अनंत स्वरूप आहे तेच देव, म्हणजे तेच ह्या प्रत्येक देहातून जाणीव रूपाने प्रगट आहे. त्यामुळे तो जो एकच आहे, देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेव, ते आपल्याला मग शंकाच फिटते. वेगळं बिगळं काहीच नाही, सगळं आहे ते या चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. आता ही दृष्टी प्राप्त झाली तर त्याला म्हणतात ज्ञानदृष्टी. ही दृष्टी आहे. रूपं वेगळी वेगळी दिसणारच, तर एकच दिसतं म्हणजे काय असं नाही, सगळी रूपं आहेत. पण तिथे आपल्या मनामध्ये ज्ञान काय की ही सर्व एकाच स्वरूपाची रूपं आहेत, एकच स्वरूप आहे. मग तिथे सर्वसाधारण माणसं कशी बघतात? श्रेष्ठ कनिष्ठ, तुझं माझं, आवडचं नावडीचं, याच्यातून आपण पाहणं असतं. अनुकूल प्रतिकूल याच्यातून पहिलंच पाहतो आपण, त्या अशा भावनेतून पाहतो. भेदभावाची भावना आहे आपली. एखाद्या माणसाकडे बघितलं, गरीब दिसला, अरे तो गरीब आहे, किंवा एखादा श्रीमंत दिसला की त्याला मान द्यायला तयार होतो आपण. बघतो ना माणसाचं चांगले अगदी ऐश्वर्य दिसला की आपण त्याला लगेच मान द्यायला बघतो. अगदी साधा माणूस दिसला त्याला आपण लक्ष देत नाही. ही जी भेदभाव वृत्ती आहे आपल्याकडे, म्हणजे आता ही वृत्ती आली परत तिथे, ही भेदभावाची वृत्ती आहे. त्याच्यातूनच आपण भेदभाव करतो आणि त्या भेदभावातून आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. संतांची ज्ञानदृष्टी कशी असते की सर्व एकाच स्वरूपाची रूपं आहेत, म्हणून ही एकाच स्वरूपाची रूपं आहेत. हे सद्गुरूंच्या ज्ञानावर ज्याची श्रद्धा असते तोच तो भाव धरू शकतो. इथे परत ज्ञान आलं. इथे सद्गुरू लागतात सांगायला की ही सर्व एकाच स्वरूपाची रूपं आहेत. म्हणून दोन बाजूनी परमेश्वराचं जे अनुभव की परमेश्वराच्या अंगाचं असलेलं जे स्मरण धरावं लागतं ते असं आहे, लक्षात ठेवा. एकांतामध्ये ते चैतन्य स्वरूपच आहे. तिथे मी अमुक तमुक हा देह बी आणि सगळं आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा देहही चैतन्य स्वरूप आहे, ही जाणीवही चैतन्य स्वरूप आहे, आणि तिथे त्या चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं काही नाही. हा अनुभव घ्यायचा असतो, अनुभव घ्यायचा असतो. म्हणजे तिथे केवळ असणे पण इतक्या लेवलपर्यंत ज्या वेळेला या जाणीवेचं स्फुरण त्या लेवलपर्यंत जातं, जाणणं त्या लेवलपर्यंत जातं, तेव्हा हे तत्वच आहे, दुसरं काही नाही हे कळतं. लक्षात ठेवा. हा अनुभव घ्यायचा असतो आणि त्या अनुभवाच्या अधिष्ठान तेच तत्व अनंत रूपाने अनंत वेशाने प्रगट आहे हे डोळे उघडे केल्यानंतर लक्षात घ्यायचं असतं. म्हणून एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलं आहे, हे द्वैत आहे, हे अद्वैताचं अंगण आहे. म्हणजे विविध रूपं दिसतात, ती द्वैत वाटतात, वेगळी वेगळी दिसतात. ते खरं काय आहे? अद्वैताचं अंगण आहे की अद्वैताच्या अंगणामध्ये ते द्वैत रूपाने खेळायला तयार झालेलं आहे. आपलाच आनंद चाकण्यासाठी केलेला हा सगळा खेळ आहे जग. म्हणजे संतांची जी दृष्टी असते तशी दृष्टी साधकाची होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हा खरा प्रश्न आहे. म्हणजे मुळात जे आपण म्हटलं वृत्ती आली, स्फूर्ती आली, वृत्ती आली, पण आपल्याला मुळात नेमकं ह्या वृत्तीच्या ठिकाणी देवभाव धारण होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. त्यासाठी एका बाजूने सद्गुरुप्रणित साधना म्हणजे केवळ अनुभूती, केवळ जाणणारं तत्व आहे हा अनुभव घ्यायचा असतो. दुसऱ्या बाजूने तेच जाणणारं तत्व प्रत्येक देहातून प्रगट आहे, म्हणून ती एकाच स्वरूपाची रूपं आहेत. या भावातून सर्वांशी संबंध पूरक आणि पोषक ह्या पद्धतीने वागता आलं पाहिजे. तिथे कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचं. म्हणून विचारांमध्ये आता इथे गंमत अशी असते, जरी एकाच स्वरूपाची रूपं असली तरी जितकी प्रकृती तितकी विविध वृत्ती. एकच म्हणजे प्रत्येक माणसाचे विचार वेगळे वेगळे, बोलण्याची पद्धत वेगळी, वागण्याची पद्धत वेगळी, ही विविधता तिथे आहे. आता ही जी विविधता तिथे असली तरी तिथे एकत्व पाहता आलं पाहिजे. काय एकत्व आहे? हे चैतन्य स्वरूपच आहे हा. पण हे
लक्षात कसं घ्यायचं हा प्रश्न पडतो. हे लक्षात घेण्यासाठीच म्हणून सद्गुरूंची आवश्यकता असते की सद्गुरूंकडनं आपल्याला हे ज्ञान आत्मसात करणं. हे आत्मसात करण्यासाठी सद्गुरू जी प्रबोधनं करतात त्यालाच आपण शुद्ध श्रवण म्हणतो. आणि ते शुद्ध श्रवण एवढ्यासाठीच असतं की आपली ही दृष्टी बदलली पाहिजे. जी आपली भेदभावाची दृष्टी आहे जीवभावातून, तिथे ज्ञानदृष्टी प्राप्त झाली पाहिजे. की ज्ञानदृष्टी काय, सर्वत्र चैतन्य आहे, चैतन्य आहे, एकाच चैतन्याची सर्व लेकरं आहेत. लक्षात घ्या, दोन्ही बाजूनी संत नेहमी सांगतात की आपण लेकरू आहोत आणि परमेश्वर ही आपली आई आहे किंवा बाप आहे. निर्णय गाय आणि वासरू तशीच वर्णनं जी केली जातात ते आपल्याला बोध घेण्यासाठी असतात. आपण अभंग तसे म्हणतो, पण परत डोळे उघडले की आपल्याला सगळ्या वेगळ्या वेगळ्या दिवसांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघण्याची आपली सवय झालेली असते. म्हणून ही सवय तोडण्यासाठीच सद्गुरूंवरती श्रद्धा असली पाहिजे. लक्षात, एका बाजूनी श्रद्धा सद्गुरूंवर आणि दुसऱ्या बाजूने ते ज्ञान देतात त्या ज्ञानावर श्रद्धा पाहिजे. दोन्ही गोष्टी श्रद्धेतून येतात. जर सद्गुरूंवर श्रद्धा असेल तर सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानावर श्रद्धा असते. कारण इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा, नुसतं ज्ञान एखादा माणूस धारण करून आपण त्याप्रमाणे वागू म्हटलं तर ते जरा कठीण ठरतं. कारण हे शब्द ज्ञान अहंकाराकडे त्या जाणीवेला वळवतं. लक्ष घ्या, मला माहिती आहे असं जेव्हा एखाद्या शब्दज्ञानातून ऐकून माहिती आहे कोण आहे मी जाणीव आहे, मी चैतन्य आहे, बोलतो तसं. पण बोलल्यानंतर त्याचं परत वागणं तसं असतं का? वागणं तसं नसतं. वागणं तो भेदभावातूनच करतो. का असं होतं? कारण नुसतं शब्द, म्हणून शब्दज्ञाने घात केला असं तुकाराम महाराज म्हणतात ते. म्हणून ह्यासाठी एकतर ज्ञानातूनच करायचं असेल तर प्रचंड तळमळ असायला लागते, प्रचंड तिथे वैराग्य निर्माण व्हावं लागतं, तिथे विवेक निर्माण व्हायला लागतो. हे सगळं त्या ज्ञानमार्गी जो साधक असेल त्याला स्वतःला सगळं करावं लागतं. म्हणजे स्वतःचं जेवण स्वतःच बनवायचं असं जो असतं ना तसा प्रकार. दुसरा प्रकार असा आहे की तिथे भक्तीचा मार्ग येतो. भक्तीचा म्हणजे सद्गुरूंचे आपण, म्हणजे सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूप, दिव्य स्वरूप, आणि त्यांचंच आपण अंग आहोत किंवा म्हणजे सद्गुरू आणि चैतन्य स्वरूप ह्याच्यामध्ये फरक हा भक्त करत नाही. सगुण रूपात दिसणारं जे सगुण सद्गुरूंचं रूप आहे तेच अनंत चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावात तो तिथे पाहतो. म्हणजे सद्गुरू हाच देव असं जे म्हटलं जातं त्याचा बोध आहे. आणि तो जर बोध साधकाकडे असेल की तिथे सद्गुरूंप्रती त्याला जर शरणागती असेल, सद्गुरूंप्रती निष्ठा असेल, सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानावर श्रद्धा असेल, सद्गुरूंच्या ज्ञानावर निष्ठा असेल, तरच तो आपल्या जीवनामध्ये बदल करतो. कारण इथे सद्गुरूंची मदत त्याला सतत असते. सद्गुरूंचं जे मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाप्रमाणे तो स्वतःला सतत बदलत राहतो. बऱ्याच वेळेला, कारण हा जीवभाव जाणं इतकं सोपं नाही आहे. लक्षात ठेवा, प्रॅक्टिकली जेव्हा आपण खरोखर प्रयत्न करतो तेव्हा हा जीवभाव किती चिवट आहे हे कळेल. साधक जे खरोखर प्रयत्न करत असतात की बाबा जीवभाव जावा, अहंकार कमी व्हावा, तो कुठे ना कुठे आपण बोलता बोलता तो कधी प्रगट होतो ते परत सर्वसाधारण साधकाच्या लक्षात येत नाही. त्याला बऱ्याच वेळा त्याचा गोंधळ होतो आणि मग तो निराश पण होतो. अरे किती हे केलं तरी असं कसं होतं. इथे परत तो सद्गुरू असेल तर सद्गुरूला सांगू शकतो. ज्ञानमार्गी माणूस असेल तो निराशच होतो. त्याला परत कोणतरी सांभाळणारा लागतो ना. म्हणून ज्ञानमार्गामध्ये जर त्याला कोणतरी खरोखर मार्गदर्शक असेल तर तो सांभाळू शकतो की चला असं चल हळू चळ, त्याला कसं पुढे जायचं हे कळलं पाहिजे. म्हणून शब्दाने सांगितलं आणि झालं असं होत नाही. प्रत्येकाला तो अभ्यास हा करावाच लागतो. म्हणून भक्ती मार्गातून हा जो अभ्यास आहे तो सोपा आहे. लक्षात ठेवा, तिथे सद्गुरूंची साथ आपल्याला सतत असते, आधार असतो. आणि प्रत्येक जे चुकलं की बरोबर आहे हे सद्गुरूंकडून समजून घेणं महत्त्वाचं असतं. परत इथे परत मोठा गोंधळ असतो. सद्गुरूंनी जर सांगितलं तुझं हे चुकतं
आणि जर त्याच्याकडे शरणागती नसेल तर त्याला राग येतो. होतं ना बऱ्याच वेळेला. सद्गुरूंनी सांगितलं हे तुमचं चुकतं, हां हे बरोबर नाही. किंवा एखाद्यासोबत असं पण नाही, एखाद्यासोबत एकदम मोठ्या रागाने मुद्दाम आणखीन तो अंक चेपण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यावेळेला काही शिष्य त्या सद्गुरूंपासून दूर पळतात. परत आपला जीवभाव बरा असं वाटायला लागतं ना. म्हणून ह्या जो सगळा मार्ग आहे जीवनात, की आपल्याला जीवभावाचं रूपांतर देवभाव करायचं असेल तर सोपा मार्ग आहे भक्तीचा, म्हणजे सद्गुरू प्रणित भक्ती. सद्गुरूंनी जे तिथे सद्गुरूंवरती श्रद्धा हवी, त्या श्रद्धेतून शरणागती हवी, त्या शरणागतीतून समर्पण वृत्ती हवी, त्या समर्पण वृत्तीतून निष्ठा हवी. सगळ्या गोष्टी लक्षात, श्रद्धा आणि निष्ठा. श्रद्धेतून निष्ठा तयार होते. निष्ठा म्हणजे काय असा बराच वेळा प्रश्न पडतो. आपण जातं, पूर्वीच्या काळी बायका जातं फिरवायच्या ना, तर जातं फिरताना एक खुंटा असतो ना, तो खुंटा जर हलत असेल तर जातं फिरत नाही. आपल्याला की तो हातात येतो खुंटा. जर कोणी आताच्या लोकांना माहिती आहे का माहीत नाही, पण तो खुंटा जर बरोबर बसलेला नसेल, तो जर जोर लावला की हाताचा खुंटा आहे, तो जातं फिरतच नाही. तो ठोकून 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 तो पक्का घट्ट करावा लागतो. तो घट्ट करतो, तो हलत नाही, तेव्हा ते जातं फिरतं. कळलं ना? तसं आपलं हे मन आहे, हे मन अस्थिर आहे. माझं 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 म्हणून इतकं घट्ट असतं. आणि त्याला कोणतरी सांगितलं तुझं चुकतं, तर हा खुंटा हलतो सरळ. कळलं ना? त्यामुळे इथे सद्गुरूंकडनं आपल्याला सगळं काही व्यवस्थित समजून घ्यायचं असतं. त्यासाठी प्रश्न उत्तरं सगळे विचारायलाच हवीत. असं नाही विचारायचं की नाही, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, पण उलट ते विचारल्याशिवाय शंका कुशंका बाजूला गेल्या तर तो खुंटा घट्ट होत असतो. एकदा त्या ज्ञानावर श्रद्धा बसली आणि श्रद्धेतून ज्ञानाप्रमाणेच वागायचं आहे, इथे ज्यावेळेला निश्चय होतो तेव्हा ती ज्ञाननिष्ठा होते. सद्गुरूंनी सांगितलं असं आहे ना, मला असंच करायचं आहे, हा जो विचार असतो ना त्याला म्हणतात निष्ठा, ज्ञानावर. तसंच सद्गुरूंवर पण निष्ठा पाहिजे. कारण सद्गुरूंवर निष्ठा नसेल तर साधक काय करतो, इथे जातो तिथे जातो तिथे जातो तिथे जातो, 10 ठिकाणी तो फिरतो. आता 10 ठिकाणी फिरल्यावर तर प्रत्येक सद्गुरूंनी जरी ते ज्ञान दिलं तरी प्रत्येकाची भाषा वेगळी असते. प्रत्येकाची भाषा वेगळी, प्रत्येकाचा सांगण्याचं आता कसं असतं, काही सद्गुरूंचं जे स्वतःचा जो अनुभव असतो त्या अनुभवाच्या अंगाने ते सांगत असतात. तसं नुसतं शब्दज्ञान नसतं, अनुभवतेतून सांगणं. ज्यांचं नामस्मरणातून हे प्रगती झाली आहे ते नामस्मरणच केलं पाहिजे सांगणार. कळलं? पण काही ठिकाणी सोहम भावातून जा म्हणतात. मग ते काय सांगतात, सोहम भावच केला पाहिजे, त्याशिवाय दुसरं नाही. आता जर म्हणजे आता थोडक्यात सांगितलं तर स्वरूपानंदांचा तो मार्ग आहे, तो सोहम भाव सांगितला जातो. स्वरूपानंदांचे शिष्य आहेत, जर त्यांच्या शिष्यांकडे गेले तर सांगा सोहम भावाशिवाय दुसरं काय करायचं नाही. आता जर एखादा आपला पै माऊलींचा शिष्य तिथे गेला, गंमत सांगतो म्हणजे, तुम्ही काय करता, नाही सद्गुरूंनी मला विठ्ठल नाम दिले, म्हणजे तो जो शिष्य ती करतो तो त्यांचा शिष्य. निष्ठा ना, निष्ठेतून अहंकार येतो. परत तिथून लक्षात ठेवा, सोमभावाशिवाय दुसरा मार्ग नाही. झाला हा जो नवीन असेल त्याचं इथे जातो तिथे जातो, मग आता हे करू की ते करू, खुंटा हल्ला की गेला. कळलं ना? इथं खुंटा हल्ला त्याचा की आता विठ्ठल करायचं, विठ्ठल नाम धरायचं की सोमभाव धरायचं. कारण तिकडे जे सगळे शिष्य ते सोमभावाचा कसाच, म्हणजे त्या स्वरूपानंदात तोही मार्ग आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तो श्रेष्ठ आहे की हा श्रेष्ठ असं नाही आहे. प्रत्येक सद्गुरू आपल्या अनुभूतीतून जो मार्ग देतात तो श्रेष्ठच असतो. आता कोणी म्हणाल सोमभाव बरोबर आहे की विठ्ठल नाम बरोबर, की विठ्ठल नाम नामस्मरण करणं बरोबर, दोघांचा हेतू एकच, जीवभावाचं रूपांतर देवभावात होण्यासाठी धरलेला तो मार्ग आहे. संतांनी विठ्ठल नाम सोपं सांगितलेलं आहे. विठ्ठल म्हणजे नामस्मरण सोपं, नामस्मरणाचा मार्ग अत्यंत सोपा सांगितला आहे. आता सोमभाव पण जे करतात त्यांना तो सोपा वाटतो. मग काय करायचं काय, म्हणून इथे जर निष्ठा नसेल तर असा साधक नेहमी गोंधळात पडतो.
म्हणून 10 ठिकाणी त्या साधकाने जाऊ नये. कुठपर्यंत? जोपर्यंत खुंटा घट्ट होत नाही ना तोपर्यंत जाऊ नये. एकदा त्याचं ज्ञाननिष्ठा कळलं त्याला, हे असंच आहे की सद्गुरूने आपल्या सद्गुरूंनी दिलं आहे म्हणून इथे सद्गुरू निष्ठा हवी म्हणतात ते. त्यानंतर तो समजा सगळीकडे फिरला, हां इथे बरोबर आहे, चांगलं आहे तुमचं म्हणेन. पण आपण काय करायचं आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्याला नामस्मरण करायचं आहे की आपल्याला जी सद्गुरूंनी साधना सांगितली तीच आपण करणार. कारण शेवटी सोमभाव म्हणजे नेमका काय? स्वरूपच आहे हा भाव. तो श्वासावर धरला जातो आणि श्वासावर धरताना, श्वास घेताना आणि श्वास सोडताना जो सोहम, खरंच एवढा मोठा आवाज येत नाही पण ते ऐकत राहणं आणि त्यातून तो स्वरूपच आहे हा भाव दृढ करणं, हा तो मार्ग आहे. तिथेही तितकंच आता जसं स्वरूपानंदांचे जे शिष्य आहेत त्यांनी त्या श्रद्धेनेच त्या निष्ठेनेच ते केलं पाहिजे. तिथे नामस्मरण करा किंवा हे करा असा भाग नाही इथे. म्हणून संतांनी हे सगळे मार्ग सांगितलेले असतात. पण ज्यावेळेला आपले सद्गुरू काय सांगतात, हे जो म्हणजे जो आता ज्याला सद्गुरू श्रद्धा नसेल मग तो हे सद्गुरू सोडून दुसऱ्या सद्गुरूकडे ते सांगतात ते करायचा प्रयत्न करतात. असे लोक गेलेले आहेत, नाही असं नाही. पै माऊलींकडे असलेले शिष्य दुसरीकडे गेलेत, मग तिथे त्या दुसरे शिष्य त्या सद्गुरूंनी त्यांचा मार्ग काहीतरी सांगितलेलं असतं की कसं करायचं. काही लोक घुमतात त्या पद्धतीने तो सोहमभाव धरण्यासाठी, काही शक्ती मिळावी, हे स्वरूपच आहे, असे निरनिराळे मार्ग खूप आहेत. पण खरा साधक जर सद्गुरूंवर नितांत श्रद्धा असेल आणि त्याच्याकडे जर निष्ठा असेल तर त्याची प्रगती लवकर होते, तो कन्फ्यूज होत नाही. नाहीतर त्याला बऱ्याच वेळेला या मार्गामध्ये गोंधळ निर्माण होतो. लक्षात ठेवा, गोंधळतो तो. मग हे करू की ते करू, मग हे पण होत नाही आणि ते पण होत नाही. कळलं ना? फक्त शब्दज्ञान त्याच्याकडे उरतं आणि त्या शब्दज्ञानाप्रमाणे तो ते सगळं सांगतो. अनेक वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला. असाच एक म्हणजे मध्यमवयीन होता, म्हणजे मला 40-45 वर्षाचा होता, म्हणजे फार वर्ष. त्यावेळेला पै माऊली पण होत्या. एकदम मलाच भेटले होते ते ग्रस्त आणि ते म्हणाले मला साधना सगळी माहिती आहे, म्हणजे जी पै महाराज सांगतात ती. आणि त्याने खरोखर जे पै माऊली सांगलं त्याप्रमाणे ती दिव्य साधनेचं सगळे पॉईंट्स बिंड तर बरोबर सांगत होतं. आता म्हणजे आता त्याचं बघा शब्दज्ञान त्याला वाटतं का आता मला सगळं माहिती आहे. मी म्हटलं चांगलं आहे, आता पै माऊलीने जाऊन सांग तिथे, तुला सगळं माहिती आहे ना. माहिती झालं पुढे काय म्हणून जर विचार आता जाऊ. आता गेला की नाही गेला मला माहीत नाही, पण मी पण काय विचारायला गेलो नाही, पण नंतर तो दिसला पण नाही. पण काही लोकांना ह्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या शब्दाच्याद्वारे सगळ्या गोष्टी बरोबर माहिती असतात, पण त्याच्यामुळे तिथे आचरण होतं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपलं प्रत्येक विचार, उच्चार, आचार ह्या दृष्टाभावातून होतात का. आधी इथे दृष्टाभाव सांगा. आता दृष्टाभाव म्हणजे काय, स्वरूपच आहे हा भाव. म्हणजे शब्द वेगळे वेगळे आहेत. म्हणजे कधी कधी काही वेळेला वाटतं की आपण एकच मार्ग केला, म्हणजे ते निरनिराळे शब्द टाकतो ते पण आपण गोंधळतो. आहे खरं आहे, पण ते जर तुम्हाला एकदा ते ज्ञान प्रत्यक्ष कळलं की नेमकं मला काय साधायचं आहे, की स्वरूपच आहे हा बोध आपल्याला दृढ करायचं आहे. लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा डोळे उघडे करून जेव्हा ही विविधता आपण पाहत असतो, ते विविधता म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचं ऐश्वर आहे. एकाच सूर्याचा ती प्रभा आहे. लक्षात घ्या, सूर्याचा प्रकाश म्हणजे काय, किरण म्हणजे काय, तर सूर्याची प्रभा असते. तसंच ही सर्व रूपं एकाच चैतन्य स्वरूपाची ऐश्वर्य म्हणा, चैतन्य स्वरूपाची प्रभा म्हणा, हे आहे. हे पक्क आपल्या मनामध्ये दृढभाव असला पाहिजे. तर प्रत्येकाकडे पाहताना सगळीकडे चैतन्यच आहे हे पाहता येतं म्हणजे हे अनुभवता येतं. हा आपल्याला त्याचं अस्तित्व सतत लक्षात येतं आणि त्याच्यातून पाहण्याची दृष्टी आपली बदलते. तिथे तुझं माझं राहत नाही, तर आहे ते सर्व देवाचं आहे किंवा सद्गुरूंचं आहे की परमेश्वराचं आहे, हा भाव असला पाहिजे. शेवटी इथे या सगळ्या मार्गामधून म्हणून सर्व संतांचा दृष्टीने ते जे मार्ग देतात त्यांच्या अनुभवातून ते योग्यच असतात. ते योग्य हा भाग करायची काहीच गरज नसते. पण आपल्याला काय जमतं
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जिथे आपण अगदी सुरुवातीपासून ज्या सद्गुरूंकडनं ज्ञान घेत असतो तिथे श्रद्धा असेल, तिथे निष्ठा असेल, तर त्या साधकाची प्रगती योग्य पद्धतीने होते. तिथे त्याची निष्ठा म्हणजे ह्या ज्ञानाचा खुंटा जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत त्याने आजूबाजूला पाहण्याची गरज नाही. लक्षात घ्या. ज्याचा ज्ञानाचा खुंटा घट्ट म्हणजे ज्ञाननिष्ठ झाला आहे तो जेव्हा आजूबाजूला पाहतो त्यावेळेला तिथे त्याला नेमकं बोध काय घ्यायचं हे चांगलं कळत असतं. शेवटी आपल्या सद्गुरूंनी सांगितलं त्या अपेक्षेतच तो पाहतो. तिथे जर त्याच्याशी पूरक पोषक नसेल तर तो त्याच्यापासून लांब राहतो आणि जे पूरक पोषक आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो. इथे ह्या विविधतेचा आनंद घेता येतो. लक्षात घ्या. विविधतेचा आनंद घेणं हा महत्त्वाचा बोध आहे. म्हणून ज्ञानातून पण ज्ञान विविध पद्धतीने विविधतेने सांगितलेलं जातं. ते म्हणजे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं ज्ञान तेच ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे एकच, पण ज्ञानेश्वर माऊलीने त्यांच्या प्रतिभेतून सांगितलेलं त्याचा एक गोडवा वेगळा असतो. भगवद्गीतेचं एक ज्ञान आहे ते वेगळं असतं. भागवतामध्ये सांगितलेलं ते ज्ञान एकनाथ महाराजांच्या दृष्टिकोन म्हणजे त्यांच्या बोधातून त्याने घेतलेलं आहे एकच. बघायला गेलं तर काय वेगळं काहीच सांगितलं नसतं की आहे ते एकच परमतत्व विविध रूपाने प्रगट आहे आणि त्यालाच आपण विश्व म्हणतो. लक्षात घ्या. विश्व परते सारावे मग माते पावे ऐसा तो मी नोय आगवे सकट. म्हणजे सर्वसकट जे आहे ते सगळं चैतन्यच आहे. मी आहे म्हणजे कोण आहे? चैतन्य आहे. म्हणून स्फुरणामध्ये जिथे आहे ते चैतन्यच आहे हे स्फुरण जर धरता आलं तर पुढे वृत्तीसुद्धा चैतन्य आहे. म्हणजे वृत्ती मग ती संस्कृती रूपानेच तिथे प्रगट होतं. म्हणून मूळ काय आहे? मूळ आहे ते चैतन्य आहे. मी आहे ते चैतन्य आहे. ह्या मुळाकडे पाहण्यासाठी एकांत साधना आणि त्या मुळाच्या अधिष्ठानावर सर्वांकडे पाहायचं एकत्वाने ती लोकांत साधना. या दोन्ही गोष्टी आपल्याकडनं साधकाकडनं व्हायला हव्यात तेव्हा त्याची प्रगती होते. म्हणून श्रद्धा आणि निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे साधने म्हणजे परमार्थामध्ये. लक्षात ठेवायचं. तिथे खरे सद्गुरू लाभावे लागतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर सद्गुरू म्हणणारे बरेच लोक असतात पण तिथे जर त्याला ज्ञान देण्याची कुवत नसेल तर अशा शिष्यांचा फसगत होण्याचा संभव आहे. तेही लक्षात घ्या. म्हणून आधी सद्गुरू हा निरपेक्षच असला पाहिजे. हे पहिली खूण. किती ज्ञान सांगतो ही बाजूला. ह्या सद्गुरूंना आपल्याकडनं काय हवं? जो सद्गुरू म्हटलं ते जातात त्या एवढे पैसे फी टाका मग आमच्याकडे या म्हटलं ते जायचं नाही. कारण त्यांना माहिती आहे तुम्हाला पैसे मागण्यासाठी त्यांना व्यापार करायचा असं हे ज्ञान व्यापाराने होत नाही. ही एकच साधी खूण घ्या. ते म्हणाला अमुक एका ठिकाणी आपलं नवीन एक कोणातरी ज्ञान घ्यायचं आहे आणि ते ज्ञान घेण्याचं जायचं. तिथे जे सद्गुरू आहेत त्या ठिकाणी जायचं असेल तर मी काय केलं पाहिजे? एवढे पैसे भरा मग आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जातो. हात जोडायचे तिथून आणि तिथून निघायचं. कळलं? जिथे निरपेक्षपणे सांगितलं जातं, जिथे कसल्याही पैशाची मागणी केली जात नाही तिथे हे शुद्ध ज्ञान असतं. हे लक्षात ठेवा. शुद्ध ज्ञानाचा व्यापार होत नाही. किती काही असलं तरी सद्गुरू कधीही त्या शुद्ध ज्ञानाचा व्यापार करत नाहीत. हे पहिलं लक्षात ठेवायचं. जर निरपेक्ष हीच सद्गुरूंकडे पाहण्याची पहिली खूण. तिथे दुसरा काही व्यापाराचा गोष्ट आली तर तिथे साधकाने सावध राहावं. म्हणून बिल्ले दिले जातात, यज्ञ केले जातात पैसे घेऊन. असेच नाही. तुम्हाला पुण्य मिळायचं तुम्ही यज्ञ केलं, तुम्हाला पुण्य मिळायचं आहे तुम्ही बिल्ला लावला पाहिजे, तुम्हाला पुण्य मिळायचं आहे. अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. म्हणून इथे व्यापार असतो. लक्षात ठेवा. अशा व्यापारापासून साधकाला काही मिळत नाही, त्याची फसगत होते. म्हणून निरपेक्षपणे जे ज्ञान जिथे दिलं जातं तिथे गेलं पाहिजे. ही पहिली खूण जर असेल तर साधकाची फसगत होणार नाही. आणि त्यानंतर ते जे ज्ञान देत आहेत त्या ज्ञानावर श्रद्धा ठेवून म्हणजे श्रद्धा म्हणून योग्य ठिकाणी श्रद्धा पाहिजे. अयोग्य ठिकाणी श्रद्धा ठेवली तर तिथे फसगत होणार. म्हणून ज्ञानाच्या अधिष्ठानावर योग्य ठिकाणी श्रद्धा ठेवणं
आणि त्याच्यातून ज्ञाननिष्ठ होणं आणि त्या निष्ठेने आपलं जीवनामध्ये हा देवभाव जागृत करणं हा खरा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ जर सगळ्यांना जमला तर आनंदी आनंद आहे, शांती सुख समाधान आहे. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. सर्वात महत्त्वाचं शांती सुख समाधान हेच आपलं ऐश्वर आहे, हेच आपलं धन आहे. त्यासाठी सगळी माणसं धावत असतात, पण ते सगळ्या धावण्यातून शांती सुख समाधानच घालून बसतात. मिळवायचं तेच असतं. पैसा कशाला पाहिजे? सुख मिळायला. मानपान कशाला पाहिजे? सुख मिळायला. सत्ता कशाला पाहिजे? सुख मिळायला. पण ते मिळवण्याच्या मागे सुखच घसरून शांती समाधानच गमावून बसतात लोक. म्हणून हे सगळ्या गोष्टी धावाधाव करतात, तर शांती सुख समाधानासाठी करतो हेच विसरतात. म्हणून शांती सुख समाधान पहिलं, बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत. हे ज्याला कळतं त्याला परमार्थ सिद्ध करता येतो. म्हणून असा परमार्थ सर्वांना सिद्ध करता यावं हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.